ही आपण पूर्ण दृश्य पाहतो त्या ठिकाणी आदित्य ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, हे आता सगळेजण आपण पाहतोय. ही दृश्य गेल्याचं पाहायला मिळत आहे. ही दृश्य आपण पाहतोय त्यांचा आपण पाहतो ही सगळी दृश्य या ठिकाणी आपण पाहतो. पूर्ण कुटुंब, पूर्ण ताफा हा आपल्याला पाहायला मिळतात. गेल्याचा राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, हे जे ते गेलेले आहेत आणि त्यांचा ताफा हा आता थेट स्मृतीस्थळावरती गेलेला आहे. आणि आता आपण स्मृतीस्थळावरची सगळी दृश्य जी आहे ती पाहणार आहोत. अरे पोस्टिंग ते भाग ना फिर अरे ये ना कोरी टाक आणि मला लगेच ट्रान्सफर कर. बस बस काय नाही तिकडे दादा पुढे बाय 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 पुढे नको पुढे नको कुछ कट मत कर, रहने दे, कंटिन्यू रहने दे. थोड़ा आगे आ सकते हो, मैं ओपनिंग करके बैठ जाऊंगा, उससे कोई ओपनिंग ओके ओके चलेगा. लाइन चालू है, कंटिन्यू सर को राइट पे डंडा गिरेगा, इधर रखते हैं अपना स्ट्राइक थोड़ा कंटिन्यू रहेगा. आले 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 नहीं पैन मिलेगा ना, पैन मिलेगा ना, जैसे पूरा पैन करना. आपण पाहतोय आता हे दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते आता बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती जे ते दाखल झालेले आहेत. आणि आता ते स्मृतीस्थळाच्या दिशेने आत येताना पाहायला मिळत आहेत. संपूर्ण ठाकरे कुटुंब हे एकत्रित आपल्याला पाहायला मिळत आहेत. ठाकरे कुटुंब जे ते एकत्रित आहेत. राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, यांच्या सोबतच आदित्य ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, हे सुद्धा एकत्र आहेत. संपूर्ण ठाकरे कुटुंब आपल्याला या ठिकाणी एकत्र पाहायला मिळत आहेत. आणि निश्चितच संपूर्ण महाराष्ट्रासाठी असेल आणि मुंबईकरांसाठी एक आनंदाचा क्षण हा मानला जातो. कारण जवळपास दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही समस्त मराठी असेल, नागरिकांची असेल ही इच्छा होती. आणि आता ही दृश्य आपण पाहतो या ठिकाणी नितीन सरदेसाई असतील, अनिल देसाई असतील, खासदार असतील, आमदार असतील, हे सगळे एकत्र येत आहेत.
आणि खासदार आमदार एकत्र येत असताना ही दृश्य आपण पाहतोय लाईव्हच्या माध्यमातून। आता दोन्ही ठाकरे बंधू सुद्धा आता आतमध्ये येतील आणि ती दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। ही दृश्य सध्या आपण पाहतोय लाईव्हच्या माध्यमातून, ही सगळी दृश्य पाहतात। दोन्ही ठाकरे बंधू आहेत ते एकंदरीत राज ठाकरे यांच्या गाडीतूनच दोन्ही ठाकरे बंधूंनी प्रवास केला। उद्धव ठाकरे यांचा ताफा हा मातोश्रीवरून निघाला आणि थेट राज ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजे शिवतीर्थ येथे गेला आणि शिवतीर्थ येथून आता हा राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील हे दोन्हीही बंधू आपण पाहतोय जे आता बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती दाखल झाले। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला वंदन करून दोन्हीही ठाकरे बंधू जे आहेत ते युतीची घोषणा जी ती करणार आहेत। ही दृश्य जी आपण पाहतो या ठिकाणी आता दोन्ही ठाकरे बंधू आतमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहेत। दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र आलेले आहेत, आतमध्ये आले। ही दृश्य आपण पाहतो लाईव्हच्या माध्यमातून। सध्या आपल्याला या ठिकाणी ही दृश्य जर आपण पाहिली या ठिकाणी आपल्याला राज ठाकरे असतील ते पाहायला मिळत आहेत, उद्धव ठाकरे असतील ते पाहायला मिळत आहेत, उद्धव ठाकरे असतील ते पाहायला मिळत आहेत। ही दृश्य आपण पाहतोय लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत। ही दृश्य जर आपण पाहतोय या ठिकाणी ही पूर्णपणे ही दृश्य आपण पाहतोय या ठिकाणी दोन्ही ठाकरे बंधू आपल्याला एकत्र जे आहेत ते पाहायला मिळतात। त्यांनी वंदन जे आहे ते केलेलं आहे। ही दृश्य आपण पाहतोय पूर्णपणे लाईव्हच्या माध्यमातून। इकडे हे दोन्ही ठाकरे बंधू आपल्याला पाहायला मिळतात। बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला ते वंदन जे ते करत आहेत। ही दृश्य आपण पाहतोय दोन्ही ठाकरे बंधू जे ते एकत्र त्यांनी एकत्ररित्या चाफ्याचा हार जो आहे तो बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला जो तो अर्पण केलेला आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला दोन्ही ठाकरे बंधूंनी जी आहे ती एकत्ररित्या चाफा आपल्याला आपण पाहतोय आता ते वाहताना पाहायला मिळत आहेत। हार त्यांनी घातला आणि त्यानंतर चाफा सुद्धा वाहिलेला आहे। घोषणा सुद्धा असतील कार्यकर्त्यांच्या त्या होत आहेत आणि आता दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याची अवघ्या थोड्याच वेळात येतील। कार्यकर्त्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहेत। मनसैनिक असतील, शिवसैनिक असतील यांची सुद्धा गर्दी आहे मोठ्या प्रमाणात। आपल्याला हे कार्यकर्ते जे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। ही दृश्य आपण जी ती लाईव्हच्या माध्यमातून पाहत आहोत। ठाकरे बंधूंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला अभिवादन जे ते केलेले आहेत। आपण पाहतो शर्मिला ठाकरे असतील, दोन्ही ठाकरेंच्या पत्नी असतील ते या ठिकाणी येऊन बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीला अभिवादन करत आहेत। इथे आपण पाहतोय शर्मिला वहिनी असतील, रश्मी ठाकरे असतील त्यांनी सुद्धा एकत्ररित्या बाळासाहेब ठाकरे यांना चाफ्याचा हार जो आहे तो त्यांनी घातलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय दोन्ही ठाकरे बंधू जे ते आपल्याला इकडे पाहायला मिळत आहेत। दोन्ही ठाकरे बंधूंची ही एकत्र पाहायला मिळत आहेत। संपूर्ण कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण, जल्लोष जे ते पाहायला मिळत आहेत। कार्यकर्त्यांमध्ये आपण पाहतो आदित्य ठाकरे पाहायला मिळत आहेत, अमित ठाकरे सुद्धा आहेत। दोन्ही ठाकरे बंधूंनी ही आपण पाहतो ही दृश्य दोन्ही ठाकरे बंधूंनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलेलं आहे। बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केल्यानंतर ही सगळी दृश्य आपण पाहतोय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीत आपण पाहतोय ही आताची जी दृश्य आहेत यामध्ये आपण पाहतोय यामध्ये आपण ही दृश्य पाहतोय दोन्ही ठाकरे कुटुंब आपल्याला एकत्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। अभिवादन जे ते करत आहेत। ठाकरे बंधू असतील, उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, शर्मिला ठाकरे असतील, यानंतर रश्मी ठाकरे असतील, यासोबत आदित्य ठाकरे असतील, अमित ठाकरे असतील, सगळे हे ठाकरे कुटुंब आपल्याला एकत्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। एकत्र हा सगळं पाहायला गेलं तर या ठिकाणी ते एकत्र कुटुंब त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला अभिवादन जे ते केलेलं आहे। अभिवादन केल्यानंतर राज ठाकरे हे आता निघालेले, उद्धव ठाकरे हे सुद्धा निघालेले आहेत। आता थेट वरळीच्या दिशेनं ते जाणार आहेत। वरळीला पत्रकार परिषद जी ती होणार आहे। ठाकरे बंधूंची ही दोन्ही दृश्य जी ते आपण पाहतो लाईव्हच्या माध्यमातून। संपूर्ण आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी हे ठाकरे बंधूंनी आज ज्या प्रकारे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला वंदन केलं आणि त्यानंतर आता थेट हे दोन्ही ठाकरे बंधू आपण पाहतोय निघालेले आहेत। ते आता या ठिकाणी आपण पाहतोय वरळीच्या दिशेनं ते आता जाणार आहेत। वरळीच्या दिशेनं दोन्ही ठाकरे बंधू सीटों को भी लेकर काफी कुछ हल निकल चुका है। अब तक की बातचीत के मुताबिक
ही दृश्य आपण पाहतो. उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील यांनी अभिवादन केल्यानंतर ते थेटपणे जे आहेत ते वरळीच्या दिशेनं ते आपल्याला जाताना पाहायला मिळतात. सर्व कार्यकर्ते सुद्धा एकत्र आपल्याला पाहायला मिळतात, ते निघालेले आहेत आणि वरळीच्या दिशेनं आता हे सगळे आदित्य ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, यानंतर अमित ठाकरे असतील, हे सगळ्यांना आपल्याला जाताना पाहायला मिळतात. आणि ही दृश्य जी आपण पाहतोय आता हे सगळे मनसैनिक असतील, शिवसैनिक असतील, कार्यकर्त्यांमध्ये हा जल्लोषाचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळत आहे. दरम्यान आता आपण पाहतोय बाळासाहेब ठाकरे यांच्या दरम्यान यानंतर आपण पाहतोय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला वंदन केल्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू आता वरळीच्या दिशेनं निघालेले आहेत, वरळीच्या दिशेनं जातील आणि मग नंतर यानंतर थेट पत्रकार परिषद जी ती होणार आहे. आता पत्रकार परिषदेमध्ये युतीची घोषणा केल्यानंतर नेमकं कशा प्रकारे कोणत्या मुद्द्यांना हात घातला जातो पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.